श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करीत आहे साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम वार्ताचित्र. वार्ताचित्रच्या आजच्या आवृत्तीत आपण ऐकणार आहात आषाढी वारीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांचं पुण्यात उत्साहात स्वागत. मुख्यमंत्र्यांनी घेतलं पालख्यांचं दर्शन. केंद्रीय संचार ब्युरोच्या आषाढी वारी विशेष चित्ररथाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीनं आषाढी वारीत चरणसेवा उपक्रम. महिला आणि बालविकास विभागाच्या सहकार्यानं महिला सक्षमीकरणासाठी महिला उन्नती वारी तर पुणे महापालिकेच्या वतीनं वारकऱ्यांसाठी सेवावारी उपक्रम. आणि जलस्रोतांमधील तेलाचं प्रदूषण रोखण्यासाठी पुण्यातल्या डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीच्या शास्त्रज्ञांकडून शैवाल आधारित प्रणाली विकसित. आषाढी वारीसाठी विठुरायाच्या ओढीनं राज्याच्या विविध भागातून निघणाऱ्या पालख्या ही महाराष्ट्राची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा. यंदाच्या आषाढी वारीसाठी राज्यासह देशाच्या विविध प्रांतांमधून लाखो वारकरी आणि दिंड्यांनी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं आहे. आळंदीमधील संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि देहूमधील जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा तर समस्त वारकरी भाविकांचा जिव्हाळ्याचा विषय. डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन अभंग, भजन गात आणि टाळ मृदुंगांच्या गजरात भगव्या पताकांच्या साक्षीनं वारकरी ऊन पावसाची तमा न बाळगता पंढरपूरकडे पांडुरंगाच्या दर्शनाच्या ओढीनं पायी मार्गक्रमण करत आहेत. आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनानं या वारी सोहळ्याची सांगता होणार आहे. वारी ही केवळ धार्मिक परंपरा नसून समता, बंधुता, शिस्त आणि सेवाभावाचा संदेश देणारी महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आहे. पालख्यांसोबत शिस्तबद्ध पद्धतीनं चालणाऱ्या दिंड्या हे वारीचं प्रमुख वैशिष्ट्य. प्रत्येक दिंडीत अभंग, भजन, कीर्तन आणि नामस्मरणातून संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवला जातो. 9 तारखेला दोन्ही संतांच्या पालख्यांचं पुण्यात भव्य स्वागत करण्यात आलं. पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी आणि संतांच्या पादुकांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. ज्ञानोबा तुकोबाच्या अखंड जयघोषानं संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. 2 दिवस मुक्कामासाठी विसावलेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुणेकरांनी फराळ वाटप, आवश्यक साहित्याचं वाटप केलं. त्यांच्या सेवेसाठीच्या विविध उपक्रमांमध्ये हिरिरीनं सहभाग घेतला होता. आषाढी सोहळ्याची आणि या वारीची वारकरी चातकासारखी अगदी आतुरतेनं वाट पाहत असतात. कित्येकांच्या घरात पिढ्यानपिढ्या वारीची परंपरा दरवर्षी अगदी नेमानं जोपासली जाते. वयाची कोणतीही मर्यादा आणि तमा न बाळगता केवळ विठ्ठलाच्या दर्शनासाठी अखंड वारीची ही परंपरा पुढे नेणाऱ्या वारीत माऊलींच्या रथापुढे सहभागी झालेल्या आळंदीच्या समस्त डांगे पंचमंडळी दिंडी क्रमांक 8चे हरिभक्तपरायण रोहित महाराज बोराटे आकाशवाणीशी बोलताना म्हणाले, रामकृष्ण हरी. माझे जीवेची आवडी पंढरपुरा नेन गोडी, पांडुरंगी मनरंगले गोविंदाची गुणी वेधले. ज्ञानोबराय बोलतात, मला पंढरीला जायला आवडतं. श्रीगुरु हैबत बाबांपासून आळंदी ते पंढरपूर अशी पायी वारीची परंपरा आजतागयत निष्ठावंत वारकऱ्यांच्या माध्यमातून चालू आहे. आळंदी येथून ज्ञानोबराय पंढरपूर या ठिकाणी पोहोचतात. तुकोबराय देहू येथून पंढरपूरला पोहोचतात. या वारीमध्ये जशी भजनाची परंपरा आहे तशी सेवेची सुद्धा परंपरा आहे. या पायीवारी सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून अनेक निष्ठावंत वारकरी सेवेकरी सहभागी होत असतात आणि या 18 दिवसांच्या प्रवासामध्ये प्रत्येक गावोगावी लोक वारकऱ्यांची इतकी सेवा करतात की जणू वारकऱ्यांमध्येच भगवंताची प्रतिमा सगळे गावकरी पाहत असतात आणि या सेवेचा आनंद घेत असतात. आमच्या दिंडीची कमीत कमी 150 वर्षांची जुनी परंपरा या सोहळ्यामध्ये आहे. आमच्या दिंडीमध्ये ब्रह्मलीन गाथामूर्ती गुरुवर्य भोसरीकर माऊली थोर महात्मे होऊन गेले. त्यांनी आम्हाला भजनाची परंपरा, वारीवर असणारी निष्ठा, ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या वचनावरती असणारी श्रद्धा याचं मार्गदर्शन आपल्या स्वतःच्या आचरणातून वारकऱ्यांना दाखवून दिलं आणि त्यांनीच दाखवलेल्या मार्गावरती सर्व सेवेकरी आमच्या दिंडीतील भजन करत आहेत, सेवा करत आहेत. हा पालखी सोहळा अविरतपणे असाच भविष्यात पुढे चालू राहील आणि अनेक वारकऱ्यांना, सेवेकऱ्यांना या भजनाचा, पायीवारीचा आणि या सोहळ्याचा आनंद घेता येईल. रामकृष्ण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेतलं. मंदिरात त्यांच्या हस्ते पालखीची पूजा झाली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरोच्या पुणे कार्यालयाच्या वतीनं आषाढी वारी सोहळ्यानिमित्त जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या
विशेष चित्ररथाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पीएमपीएमएलचे संचालक अजय खेडेकर तसंच अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजना, सामाजिक संदेश तसंच जनजागृतीपर माहिती वारकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशानं केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीनं हा विशेष चित्ररथ तयार करण्यात आला आहे. वारी मार्गावर हा चित्ररथ विविध ठिकाणी जनजागृतीचं कार्य करणार असून माहितीपर प्रदर्शन, ध्वनी प्रसारण आणि लोककलांच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीनं श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी वारी चरण सेवा हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. वारीत सहभागी होणारे वारकरी बंधू भगिनी दीर्घ पायी प्रवास करून इथं पोहोचतात. त्यांच्या शरीराचा शीण दूर व्हावा या उद्देशानं हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ग्रामविकास विभागामार्फत आधुनिक पद्धतीच्या चरणसेवा यंत्रांची देखील उपलब्धता करून देण्यात आली असून त्याद्वारे वारकऱ्यांना अधिक चांगली सुविधा मिळत आहे. या उपक्रमाला नुकतीच पुण्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन पाहणी केली. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं दर्शन घेऊन आणि आशीर्वाद घेऊन या सेवा कार्यात सहभागी होत असल्याचा विशेष आनंद आहे, असं ते यावेळी बोलताना म्हणाले. वारकऱ्यांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचं त्यांनी कौतुक केलं. तसंच वारकऱ्यांशी संवाद देखील साधला. गेल्या काही वर्षात आषाढी वारीच्या व्यवस्थापनात अनेक सकारात्मक बदल करण्यात आल्याचं सांगताना मुख्यमंत्री म्हणाले, सुनीलजी कांबळे यांचा आग्रह होता की या ठिकाणी चरणसेवेचं काम हे दरवर्षी सुरू केलेलं आहे. मागील वर्षी देखील त्यांचं निमंत्रण होतं, पण मी येऊ शकलो नव्हतो आणि म्हणून आज मी निर्णय केला आणि या ठिकाणी आलो. आणि मला अतिशय आनंद आहे की विठुनामाचा गजर करत आणि माऊलीचं उच्चारण करत आमचे जे वारकरी भगिनी आणि बंधू या ठिकाणी पोहोचतात त्यांचा शीण दूर व्हावा म्हणून चरणसेवेचा एक अतिशय सुंदर उपक्रम हा सुरू झाला आहे. आणि आपल्याला तर कल्पनाच आहे की आपल्या वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक व्यक्ती समोरच्या व्यक्तीमध्ये माऊलीचं दर्शन घेतो आणि म्हणून एकमेकाचे पाय धरून एकमेकाला आपण नमस्कार करतो. अशा वारकऱ्यांची चरणसेवा करायला संधी प्राप्त होणं हे देखील मी असं मानतो की खूप मोठं भाग्य आहे. खऱ्या अर्थानं विठुरायांच्या भक्ताची सेवा हीच विठुरायाची सेवा आहे. कारण माऊली अशी आहे की एका भक्तानी सांगितलं की थांबा तर 28 युगापासून माऊली थांबलेली आहे. त्यामुळे भक्तांच्या बद्दल माऊलीची जी भावना आहे ती भावना हीच आहे की भक्तांचं दर्शन घेतलं, त्यांची सेवा केली तरी माऊलींची सेवा होते. आणि या ठिकाणी तेच काम आपली सगळे तरुण मुलं मुली या ठिकाणी करतायत. मला पाहून खूप आनंद वाटला. महिला आणि बालविकास विभागाच्या सहकार्यानं तसंच राज्य महिला आयोगाच्या वतीनं आषाढी वारी काळात महिला उन्नती वारी हा विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे. उरुळी कांचन इथं रविवारी या उपक्रमाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला. या मोठ्या लोकसहभागाच्या सोहळ्यादरम्यान महिलांपर्यंत राज्य शासनाच्या विविध योजना, महिला सक्षमीकरण, महिला सुरक्षा तसंच महिलांच्या हक्कांविषयीची माहिती प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं महिला उन्नती वारी हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या मुक्कामस्थळी पुणेकरांनी विविध प्रकारची सेवा दिली तसंच जनजागृतीही केली. एंजल ग्रुपचे संस्थापक विवेक आणि योगेश सरपोतदार तसंच योग आनंद पर्यावरण संस्थेचे रवींद्र गांधी यांनी वारकऱ्यांमध्ये योग, आरोग्य आणि पर्यावरण विषयक जागृती केली. याबाबत बोलताना सरपोतदार बंधू म्हणाले, नमस्कार. आम्ही गेले 5 वर्ष वारीमध्ये जातो आणि त्यांना पर्यावरण, आरोग्य आणि योग याविषयी आम्ही मार्गदर्शन किंवा जनजागृती करतो. तर आता पर्यावरण म्हटलं तर पूर्वी हे जे वारकरी असत ते आपल्या घरातून भांडी वगैरे आणायची स्टीलची. पण आता काय झालंय की आपल्या पुण्यात विशेषतः जी काही मंडळ असतील वगैरे त्यांचा उपक्रम चांगला आहे की ते अन्नदान करतात. पण नेमकं असं होतं की ते प्लास्टिकच्या याच्यातून जातं. तर ते मला कुठेतरी खटकतं किंवा चुकीचं वाटतं. त्याबद्दल आम्ही जनजागृती केली की तुम्ही प्लास्टिक वापरूच नका, त्याच्याऐवजी तुम्ही ती भांडी आहेत ना पूर्वीची तशी द्या. थोडेसं कष्ट पडले तरी चालतील आपल्याला. नंतर आरोग्याबाबतीत शक्यतो आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि नॅचरोपॅथीचेच औषधे शक्यतो घ्या, कारण ॲलोपॅथीचे साईड इफेक्ट्स असतात. आणि तसंच योग जर केले तर बऱ्याचशा गोष्टी तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. ते तुम्हाला भरपूर चालायचं असतं
त्यावेळेला तुमचे गुडघे पाय दुखतात, तर तुम्हाला जर ती योगाची सवय असेल तर तुमचं सहज विनासायास तुम्ही पंढरपूरपर्यंत जाऊ शकता. एंजल ग्रुप तर्फे मला एवढंच सांगायचं आहे सगळ्या वारकऱ्यांना की आपल्याकडे झाडं जी तोडली जात आहेत त्याला पूर्णपणे विरोध करा आणि तुम्ही प्रत्येकाने एक तरी झाड लावलंच पाहिजे आणि ते चांगलं जगवलं पाहिजे, तर आपलं पर्यावरण पण अबाधित राहील. यासाठी आम्ही वारीमध्ये वारकऱ्यांना तसेच भाविक जे येतात त्यांना आम्ही जनजागृती करत आहोत. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या विश्व कल्याणाच्या संदेशाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्या संकल्पनेतून पुणे प्रथम सेवावारी 2026 हा उपक्रम राबवण्यात आला. या अंतर्गत संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी मुक्काम स्थळ तसंच जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी मुक्काम स्थळी आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक आणि ऑनलाईन पसायदान पठणाला देश विदेशातील नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. प्रत्यक्ष उपस्थित हजारो वारकरी तसंच डिजिटल माध्यमातून पुणे, महाराष्ट्र आणि देश विदेशातील लाखो भाविकांनी विश्वशांती, मानवता आणि सर्वांच्या कल्याणासाठी एकत्रित प्रार्थना केली. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानातून विश्वबंधुत्व, मानवता आणि सर्वांच्या कल्याणाचा संदेश जगाला मिळाला. विश्वबंधुत्वाचा हा संदेश नव्या पिढीपर्यंत आणि जागतिक स्तरावर पोहोचवण्यास हा उपक्रम निश्चितच मोलाची भूमिका बजावेल अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी या उपक्रमाचं कौतुक केलं. पुण्यातल्या डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी अर्थात DIATच्या शास्त्रज्ञांनी तेलानं प्रदूषित पाणी स्वच्छ करण्यासाठी पर्यावरणपूरक शैवाल आधारित तंत्रज्ञान विकसित केलं आहे. DIATचे प्राध्यापक बालसुब्रमणियन के यांच्या नेतृत्वाखाली हा प्रयोग करण्यात आला. या संशोधनाविषयी प्राध्यापक बालसुब्रमणियन के यांनी आकाशवाणीला अधिक माहिती दिली. जो हमको ये कॉन्फिडेंस मिला था जब हमने एक प्रपोजल सबमिट किए थे हिंदुस्तान पेट्रोलियम के हैकाथॉन रिसर्च अवार्ड के लिए, उसमें हमको फर्स्ट प्राइज मिले. उसके बाद हमने सोचा कि हम वो टेक्नोलॉजी को फॉरवर्ड कैसे लेके जाएं. तो हमने आल्गे और बैक्टीरिया के ऊपर, जिसको पब्लिक नफरत करते हैं, बैक्टीरिया, आल्गे, ये जो स्पीशीज है दे आर ऑल अवॉइडेड स्पीशीज, दे आर नॉट वेरी मच एक्सप्लोर्ड. सो हमने क्या सोचा कि ये आल्गे को लेकर हम थोड़ा अपना रिसर्च को एक्सपैंड करें. जो कमल के फूल के जो पत्ते हैं उसमें पानी चिपकते ही नहीं है, वो इफेक्ट हमको डेवलप करना, एंड वो हम डेवलप किया था आल्गे में. हम इनिशियल एक्सपेरिमेंट में जब डीजल और ऑयल को मिक्स करके हमने अब्जॉर्प्शन स्टडी किया था, उसमें हमको 20 मिनट में 10% का 10 to 20% का अब्जॉर्प्शन ऑफ ऑयल मिला था. देन हमने 2-3 दिन के बाद वो अब्जॉर्प्शन स्टडी किए, हमको 80% to 90% ऑफ अब्जॉर्प्शन मिला था. एंड अब्जॉर्प्शन के बाद हम उसको डिजॉल्व भी करते हैं, मतलब जो तेल जो अब्जॉर्ब किया है उसको हम निकाल भी सकते हैं और रीयूज कर सकते हैं. जो रीयूज के बाद यदि उसका लाइफ नहीं है तो हम उसको डिग्रेड कर सकते हैं. गोबर से, गोमूत्र से और गुड़ से उसमें हम डाल के उसको कंप्लीटली डिग्रेड कर सकते हैं. तो इसका मतलब जो भी हम यूज किया है अब्जॉर्प्शन और एब्जॉर्प्शन के लिए वो डिग्रेड भी हो जाता है, और डिग्रेड होने के बाद वो एज अ मैन्यूर और अ कंपोस्ट भी यूज हो सकता है. ये सिर्फ लाइव आल्गे का बात की है हमने प्रोसेस्ड एल्गे से भी काम किया था, लाइक क्लोरेला, स्पाइरोगैरा, स्पाइरोलिना. ये एल्गे को हमने प्रोसेस जो हुए हैं उसको खरीद के स्टडी किया था. बहुत बेहतर रिजल्ट आया है, और ये बेहतर रिजल्ट हम पब्लिश किए हैं एल्सेवियर के रेप्यूटेड जर्नल में. एक प्रोविजनल पेटेंट भी फाइल किए हुए हैं. सो ये टेक्नोलॉजी जो हम प्रपोज कर रहे हैं, अभी लैब के तरफ टेक्नोलॉजी रेडीनेस लेवल 2-3 है. हम ये टेक्नोलॉजी को हम आगे भी लेके जाने वाले हैं, और ये रिसर्च में हम एम्फोसिस क्यों अभी सरकार भी देना चाहिए, बिकॉज दिस इज अ लाइव एग्जाम्पल ऑफ सर्कुलर इकोनॉमी. Whatever we have in nature, use that for some useful purpose and get it degraded within the nature so that there is no toxicity in the nature. तर श्रोते हो, हे होतं आजचं वार्ताचित्र. संपादन माधवी कुलकर्णी, तंत्रसहाय्य आणि निवेदन पूजा दीक्षित. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. नमस्कार.